संघटित गुन्हेगारीशी संबंधित आणि मोका अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील तब्बल 9 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी सचिन बन्सीलाल घायवळला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधून अटक केली आहे. ओथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घायवळ टोळीशी संबंधित गुन्ह्यात तो आरोपी असून या कारवाईमुळे पोलिसांना मोठे यश मिळाले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक कार्यरत होतं. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे सचिन घायवळ राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील धिंगपूर परिसरात वास्तव्यास असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 3चं पथक तातडीनं राजस्थानला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आरोपीचा शोध घेण्यात आला. धिंगपूर परिसरातील एका भाड्याच्या घरात तो एकटाच राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. अटकेनंतर आरोपीला पुण्यात आणण्यात आलं असून न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त गोवर हसन यांनी सांगितलंय की सचिन घायवळला काल रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास राजस्थानमधील सीकर येथून अटक करण्यात आली. स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली. आरोपी एकटाच राहत होता आणि त्याच्या ठिकाणाबाबत आमच्याकडे गोपनीय माहिती होती. ते पुढे म्हणाले, मोबाईल लोकेशनच्या आधारे आमचे पथक तेथे पोहोचले. आरोपी दिसताच त्याला ओळखून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एटीएम कार्डसह इतर काही साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्यातील नातेसंबंधाबाबत तपास सुरू असून या संदर्भातील अधिक माहिती लवकरच समोर येईल असंही त्यांनी सांगितलंय. या अटकेमुळे घायवळ टोळीशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार असून आरोपीकडून आणखी महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रात्री 10:30 वाजताच्या सुमारास राजस्थानचे सीकर जिल्ह्यामधून सचिन घायवळ आरोपी जे 5 मोकामध्ये फरार होता त्यांना आपले गुन्हे शाखाची टीमने ताब्यात घेतले आहे. आपण गुप्त बातमीदाराकडून किंवा तांत्रिक विश्लेषण करून तिथपर्यंत पोहोचले होते आणि तिथून तिकडची लोकल पोलीसची मदत घेऊन आपण त्यांना ताब्यात घेतले आणि आज इथे आणले आणि कोर्टाकडून त्यांचे रिमांड घेतले आहे. ते सध्या एकटाच राहत होता. तिथे त्यांच्यासोबत कोणी राहत नव्हता. त्यांना कोणी मदत केले होते, कसे केले होते, त्याची माहिती पूर्णपणे जे आहे त्याची चौकशीच्या नंतर, त्याची इंटरोगेशनच्या नंतर आपल्याला कळते. सध्या ते आणले आहे आणि आपण त्याचे रिमांड घेतले आहे. सर, सचिन आता आपण ज्यांना ताब्यात घेतले आहे तेव्हा त्याच्याकडे कुठल्या प्रकारचा वेपन भेटला नाही आहे. जर त्याच्याकडे आधी तसं काही होईल तर आपण त्याची चौकशी करून हे करणार आहे.